आज श्रीरामपुरात प्रभागाचे आरक्षण सोडत झाले आणि मी पण तिथे उपस्थित होतो, कारण आपण एक सुजाण आणि शिकलेला नागरिक म्हणून आपले नगरसेवक कोण होणार आहे याची माहिती पण आपल्याला भेटली पाहिजे. तर नमस्कार मंडळी, काल कोजागिरीच्या कार्यक्रमानिमित्त मित्रमंडळीने मांडला होता कोजागिरीचा थाट. आता तिथून दूध पिऊन म्हणलं चला आपल्याला पुण्याला निघायचंय सकाळी सकाळी. आता सकाळी सकाळी मी होतो प्रशांत दादाच्या गाडीत. ही डेली गाडी असते, मी नंबर आहे ना व्हिडिओ दाखवतो, तुम्हाला कोणाला जायचं असेल तर कॉल करून त्या गाडी बरोबर जात जा. आता आपली ओरा खराब झाल्या म्हणल्यानंतर आपली कष्टाची भाकरी खायची असेल तर आपल्याला पुण्याला जावंच लागल. मग काय प्रशांत दादाच्या गाडीतून उतरलो डायरेक्ट बसले रिक्षात. आता रिक्षात बसल्या काका त्यांच्या कष्टाची स्टोरी सांगायला चालू केली. म्हणलं कष्ट काय आपली साथच सोडत नाही. तेवढ्यात आपल्याला दिसले दोन हास्की पाहून डायरेक्ट आपल्याला आपल्या ना हॅपी डॉलीची आठवण आली. मग काय मंडळी, मोकार रिक्षाची झटके घेत आपण पोहोचलो ऑफिसला. आता ऑफिसला आल्याने आमचं ऑफिस आहे असं वातावरण असतं, एक नंबर फुलं आले होते. आता ऑफिसचा आयकार्ड घालून मी चाललेलो ऑफिसला. आता जसं ऑफिस मध्ये बसलो पाहिलं काय वातावरण एक नंबर होतं. म्हणलं चला एक दोन टेक घेऊनच टाकू. आता ऑफिस मधली काय आपल्याला शूटिंग घेता येत नाही. मग काय बाहेर येऊन निघालो आपल्या श्रीरामपूरच्या वाटेने. तिथून आपण रिक्षा बुक करायला ना वाट पाहत होतो, पण पुण्यातले रिक्षावाले बी एकदम बेकार. आता मी घरी पोहोचतो, तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या. आणि तुम्हाला उद्या मी सांगतो की आमच्या घरातल्या एका अशा व्यक्तीचा वाढदिवस होता ज्याच्यामुळे आमचं कुटुंब हे डायरेक्ट आहे ना थाळ्यावरून थाळीवर आला. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक जण पोलीस, डॉक्टर, इंजिनियर भरपूर काही झाले आणि प्रगतशील शेतकरी पण झाले. तर तुम्हाला मी उद्या सांगतो नेमकं ही व्यक्तिमत्व आमच्या घरातला आहे तरी कोण. आता ते सगळं खरं आहे, पण नाही का लगेच दुसऱ्या दिवशी आपली ना नगरपालिकेची ना आरक्षण सोडत होती प्रभागावाईज. आता मी एक सुजाण नागरिक म्हणून तिथून पोहोचलो. तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या वार्डातल्या नगरसेवकाचं काय आरक्षण पडलं.